तुम्ही इकडे या बाई. बॅग कुणाकडे आहे रे? भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. नाही नाही, आम्हाला कुठतरी बसायला जागा पाहिजे. जायचं आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय तर जायचं. का बरं बसता नाही? का बरं? अहो हे आमचंच आहे, काय बसायला जागा नाही म्हणता म्हणे. हे सगळं आमचं आहे, मालक यायचे आम्ही. तुम्ही सगळे नोकर ना आमचे. असं काय करू राहिले? इथं बसायला काय? नाही नाही, ऐकणार नाही, संघर्ष होईल सर. इथं बसायला काय, कशाला परवानगी पाहिजे सर? हे आमचं आहे, आमचं सगळं. चोर दरोडेखोर नाही आम्ही. चोर दरोडेखोर थोडी, काहीच संबंध नाही. चला चला. तुमच्यासाठी एवढी बिल्डिंग आमच्यासाठी. इमारत सगळी आमची नाही, वीट आमची ना. आंदोलन बिंदोलन नाही, आंदोलन नाहीये. मग बसू द्या ना. सांगा तुम्ही, मला शासनाने कसं नेमलं इथं? आम्ही तुम्हाला सांगा ना मग, आम्हाला बसायचं आहे. अहो कशासाठी बसायचे काय सांगा ना मला. हे बघा, फिरायला येऊ का आम्ही इथे? आमचं काहीतरी काम आहे ना. व्यवस्थित का उत्तर देत नाही मला? कोणतं तुम्हाला चुकीचं उत्तर दिलं? तुम्ही मला काय सांगता? मी तुम्हाला काय विचारतो? तुम्ही आम्हाला आकड्यात घुसले. कसं वाकडत घुसलो मी तुम्हाला? मी जाऊ शकत नाही, आतमध्ये बसायचा प्रोटोकॉल नाहीये. रेकॉर्डिंगला दाखवा. नाही, प्रोटोकॉल दाखवा ना. हो, प्रोटोकॉल दाखवा ना. अरे बापरे, दाखवा दाखवा. त्याच्यामुळेच ते प्रॉब्लेम झाला. हा, वंदे मातरम. हा, आमचे स्वतःची कामं आहेत इथे तहसील कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयात. तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात, आमचं जिल्हाधिकारी कार्यालयात पण काम आहे. फक्त एवढंच आहे, वेगवेगळ्या गावाचे वेगवेगळ्या ठिकाणचे माणसं आम्ही एकत्र जमलेलो आहोत. साधारण एक जप्त्या घरांच्या जप्त्या, कंपन्यांच्या जप्त्या, दुकानांच्या जप्त्या, जागांच्या जप्त्या, शेतीच्या जप्त्या चालू आहे. आता बोगस फायनान्स कंपन्या थैमान घालतायत, माणसं आत्महत्या करतायत. आम्ही काय 10-15 लोक आहेत, जाणार नाही अजून. आम्हाला ते कागदपत्र पाहायचे आणि जसे जसे आम्हाला ते इथल्या ह्या इमारतीत कोणते कोणते ऑफिसेस तिथे माणसं पाठवायचे आम्हाला. हां, एक 2-2च जातील ते, कारण सगळ्यांना एकाच वेळेला जाता नाही येणार आहे आम्हाला. 10-15 लोक आहे आम्ही. हो, पण पहिल्यांदा आम्हाला ते कागदपत्र पाहायचे. तर आम्ही म्हणलं या लॉन्सवर बसू. हे तुमच्या चौकीच्या समोर. हां हां, कुठं आत इमारतीत जाऊ का? हा, मग चालेल. हा, पटांगणात जातो आम्ही, काय प्रॉब्लेम. सांगा होते कोणचं पटांगण? हॅलो, बोला दादा. 20-25 लोक असतात. अहो, मी त्यांना तेच विचारत होतो, तुमचं आंदोलन आहे का काय? ते मला म्हणले आम्ही मालक आहे. ते डायरेक्ट वेगळंच चालू केलं त्यांनी. नाही, त्याच्यावर आम्ही ठाम आहे. हे आमचंच आहे आणि आम्ही काही परवानग्या नाही काढणार दादा. आम्ही बसणार आहे. तुमचा विषयच नाही. आणि आम्हाला जो विचारायला एकत्र का बसले त्याला उत्तर देऊ आम्ही. मला काय म्हणायचं, आम्ही तुम्हाला त्यांच्यापर्यंत नेण्यासाठीच आहे, पण आम्हाला कळलं पाहिजे ना. आणि प्रोटोकॉल आहे साहेब, तुम्ही कलेक्टर साहेबांकडे चालू, त्यांच्या पुढे मी हेच बोलतो. मी हा प्रोटोकॉल आहे. आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा सांगू आम्हाला इथे बसायचा अधिकार आहे म्हणून. ते अधिकार आहे, तुम्ही त्यांना सांगा. मला त्यांनी तुम्हाला विचारासाठी नेमलंय ना इथं. माझं काय चुकते मला सांगा बरं तुम्ही. सर, पण आम्ही अतिरेकी किंवा पाकिस्तानचे किंवा बांगलादेशचे नाही. ऐकून घ्या, कोणाच्या कपड्यावर लिहिलेलं आहे कोण अतिरेकी कोण आहे. आमचं विचारायचं काम आहे का नाही? तुमचं सांगायचं काम आहे का नाही? आमचं आम्ही मालक आहे हे उत्तर योग्य नाहीचे नाही का? हे उत्तर योग्य आहे? बरोबर, कारण आमची सोय करा बसायची. हा,
हां हां खालचं कुठं हां हां आहे जागा खाली बसायला. हां हां ओके ओके चालतं या. हो हो हां नाही नाही ओके काय असतं तुमच्यासाठीच आम्ही. तुमचा राग कोणावर आहे, तुम्ही काढताय कोणावर, मला तेच समजायचं. या तुमची सोय करू. रागाचं नाही साहेब काय अहो मला काय, मी तुम्हाला काय म्हणलं, काय आहे किंवा काय तुम्ही डायरेक्ट आम्ही मालक आहे किंवा काय किंवा हे बोलणं अपेक्षित नाही. हो नाही नाही, ही व्याख्याची ना सर, तुम्हाला जनता मालक ही व्याख्याच कळालेली नाहीये, त्याच्यामुळे तुमचा आहे ना, तुमचा पारा वाढला, बाकी काही झालं नाही. तुम्ही नेमकं कशासाठी आला? भारत माझा देश आहे. अहो जिल्हाधिकाऱ्यांना पगार आम्ही करतो साहेब. आता त्यांनाच पगार आम्ही करतो म्हटलं, तुम्ही त्यांना हे करा आणि ते करा, कसं सांगू राहिले. याच्यामुळे सगळं कोलॅप्स झालं, नागरिकांना स्वातंत्र्य नाही राहिलं. तुम्ही प्रतिनिधी कसं काय प्रतिनिधीच काम करतो मी. बघा साहेब, कोणाचं आहे ना, कोणाचं कधीच कपड्यावर लिहिलेलं नसतं. कोण काय अहो देशाचे ध्वज घेऊन या, हे देशाचे ध्वज घेऊन काय अजूनही सांगतोय, तुमच्या सेवेसाठी आम्ही, पण तुम्ही आम्हाला योग्य उत्तर दिलं पाहिजे. बरोबर तुमच्या सेवेसाठी पण योग्य उत्तर दिलं पाहिजे. तुमचं उत्तर होतं इथं बसता येणार नाही, त्याच्यामुळं संघर्ष वाढला, बाकी एवढंच नाही. बसता येणार नाही, नाहीच ना. मग तुम्ही घोळका करून आले, कशासाठी आले, काय तुमचं इंटेन्शन कळलं पाहिजे मला. बरोबर झालं, कळलं पाहिजे का नाही मला? क्लिअर झालं, आपल्याला जागा मिळाली. आता आपण आपले प्रश्न सोडून बसून घ्या. तुम्हाला शूटिंग करायचा अधिकार ना, काढा तुम्ही. कलेक्टर साहेबांकडे सांगा, मी सांगू त्यांना काय गोष्ट.